कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले दादांच्या प्रतिमेचे पूजन करणे आणि दीप प्रज्वलन करत आहे. कंकण करुणी मोठी कन्या हरिपुरा स्वयंपाकासाठी वणवण करुणी कंकण जिंकले दादा आणि दादांच्या स्मृती वर्षांनी व्याख्यानाला आयोजित करत असताना आम्हाला वसुंधरा पटेल शिक्षण संस्था तसेच सर्व परिवाराला फार अत्यानंद होत आहे. या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले हे सर्व आदरणीय मान्यवर तसेच संस्था परिवार आणि आपण तमाम सर्व प्रतिष्ठित नागरिक आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. ज्योत देवते संदेश ज्योत देवते आयेची ज्योत देवते क्रांतीची आणि समर्थनाची या ज्योतीनं एकच संदेश दिला की स्वतःसाठी जगण्याबद्दल दुसऱ्यांसाठी जगून खावं. जसं दादांचं आयुष्य तसं आपणही आपलं करावं. सर्व मान्यवरांना मी विनंती केली की आपण व्यासपीठावरती आसन करू. सर्वमान्यवरांचं हार्दिक स्वागत करून दिव्याला सांस्कृतिक ईश्वराकडे वळगाव सादर होत आहे. ईश्वर Thank you.
सर्वे जो हंसकर सुनी खाई जिन्होंने सीने पर बोली हम उनको प्रणाम करते हैं, जो मिट गए देश पर हम उनको सलाम करते हैं। दादांच्या प्रतिमेला पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून मी संस्थेचे आदरणीय चेअरमन साहेब भैया साहेब यांना मी विनंती करते की आपण कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान स्वर्गीय वसंतदादांचा जन्मशताब्दी वर्ष साजरा करत असताना या ठिकाणी आज चौथं पुष्प गुंफण्यासाठी ज्यांना आपण निमंत्रित केलं या राज्यातील ज्येष्ठ पत्रकार व विश्लेषक सन्माननीय हेमंत देसाई साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते माजी खासदार सन्माननीय तात्या, मंचकावर उपस्थित असलेले सन्माननीय रहिमतपूरचे नगराध्यक्ष सन्माननीय आनंदरावजी पोरे, सातारा अजून उपस्थित असलेले सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार मनके साहेब, संत गांधी महाराज मिशनचे चेअरमन सन्माननीय मधुसूदन मोहिते पाटील, संस्थेचे सचिव, खजिनदार, सर्व उपस्थित, मी आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमतः स्वर्गीय दादांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण करतो। देसाई साहेब महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ज्या ज्या विभूती असतील नेते असतील त्यांनी केलेलं काम आपल्याला प्रश्न पडला असेल की दादांचं जिल्हा सांगली आणि या ठिकाणी सातारमध्ये त्यांचा जन्मशताब्दी साजरा होतोय। राजकारणामध्ये समाजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भापासून सांड्यापासून बांड्यापर्यंत अनेक कार्यकर्ते दादांनी निर्माण केले आणि त्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याची भूमिका या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी पाडत असताना जी संस्था हा वर्षभरचा कार्यक्रम आयोजित करते त्या संस्थेची निर्मिती, त्या संस्थेची प्रेरणा स्वर्गीय दादांच्यामुळे संस्था निर्माण झाली। माझे वडील रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय गुलाबराव यांनी संस्थेची संकल्पना त्या ठिकाणी मांडल्यानंतर 85 सालाच्या आसपास मला आठवतंय तेव्हा मी 7वी 8वी असेल, विधान प्रस्तावाच्या कुठल्याही शासन दरबारी प्रस्ताव नसताना त्या ठिकाणी एका दिवशी 5 स्कूलला मान्यता दादांनी देण्याची भूमिका घेतली। त्यावेळी संस्थेचं नाव कमोडर शिक्षण संस्था म्हणून होतं, त्यानंतर या संस्थेचं नाव पद्मभूषण वसंतदादा पाटील शिक्षण संस्था म्हणून नामकरण झालं। या राज्यामध्ये राजकारणामध्ये वयाच्या तरुणपणी मला संधी मिळाली। आज केलेला उपकार उद्या विसरण्याची भूमिका समाजकारणामध्ये निर्माण झाली। आपण मगाशी बोलत होता की भविष्याचं राजकारण काय नाही, मागचं राजकारणाला बोलण्याचं प्रयत्न केलेला आहे, परंतु या दादांच्या महाराष्ट्रावर केलेलं काम असेल त्याचं उतराई होणं, जन्मशताब्दी साजरा करण्यामध्ये आपण उतराई होऊ शकत नाही। या महाराष्ट्राच्या राज्याच्या अनेक निर्णयामध्ये दादांचं योगदान होत असेल, त्या सगळ्याचा भान घेऊन या ठिकाणी संस्थेने निर्णय घेतला आणि दादांच्या जन्मशताब्दी साजरा करत असताना सन्माननीय मधुकर भावे साहेब असतील, आपण असेल, जी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये ज्यांचा अभ्यास
असे पत्रकार फार कमी आहेत की त्या पत्रकाराच्या पायावर मस्तक ठेवायचं त्या ठिकाणी भावना निर्माण होते. त्या सर्वांपैकी आपण आहात. आपला परिचय म्हणते साहेब कुठे दिलेला नाही, म्हणजे कस्तुरीचा वासाचं मी त्या ठिकाणी विश्लेषण करणं योग्य नाही. या ठिकाणी आपण आला, या ठिकाणी दादाच्या जन्मशताब्दीनिमित्त जी व्याख्यानमाला होती या सर्व व्याख्यानाचं पुस्तकामध्ये आपण रूपांतर करायचं निश्चित केलंय. पुस्तकाचं आयोजन केलंय. एक गाव त्या ठिकाणी दत्तक घेतले की ज्या गावामध्ये आज टँकरचं पाणी लागतं तात्या, त्या गावामध्ये जन्मशताब्दी निमित्त त्या महाराष्ट्राला मंत्र केला दादानी की पाणी आला पाणी जेव्हा त्या निमित्त संस्थेचे काही हितचिंतक असतील सभासद असतील पैसे गोळा केले आणि महाराष्ट्रामध्ये आज जर आपण बघितलं त्या देशामध्ये अनुयायी नेहमी त्या विचाराचा माणसाचा खून केला. गौतम बुद्धांनी सांगितलं होतं की मूर्तीपूजेच्या विरोधात गौतम बुद्ध असायचे, परंतु गौतम बुद्धाच्या अनुयायांनी त्यांच्या फार मोठ्या मूर्त्या उभ्या केल्या आणि त्याच्या विचाराचा खून केला. या महाराष्ट्रामध्ये दादांनी पाण्याचा जो मंत्र दिला त्या मंत्राचं जतन करण्याचा संकल्प या संस्थेच्या माध्यमातून केला जातोय. संस्थेचे सर्व कार्यकर्ते असतील, शिक्षक असतील, त्या ठिकाणी दरवेळेला जाऊन त्या गावामध्ये संमेलन करून ते गाव पाणीदार कसं होईल यासाठी प्रयत्न करतात. आज मी फार बोलणं उचित नाही की लोक सगळे आपल्या ऐकण्यासाठी आलेले आहेत. आपण या ठिकाणी आला त्याबद्दल संस्थेचा एक कार्यकर्ता या नात्यानं आपलं मनपूर्ण स्वागत करतो. सन्मानित तात्या या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. तात्यांचं व्यवसायदारांचं नातेसंबंध आहे. दादांची नात तात्यांच्या मुलाला केली, म्हणजे सगळे नातेवाईक वर्षात आणतोय पाहुणे त्या ठिकाणी की महाराष्ट्रामध्ये वसंतदादांनी केलं का. तात्यांचे माझ्या नेहमी गप्पा होता की तात्या सांगत की मी ज्यावेळेला तात्या जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यावेळेला दादांनी केलेली मदत असेल त्या सर्व गोष्टीचं तात्या नेहमी सातत्यानं त्या ठिकाणी वाच्यता करतात. आज ते या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. त्यांचंही मनपूर्ण स्वागत करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सर्व मान्यवर या चौथ्या पुष्पनिमित्त इथे उपस्थित आहे. आम्ही आमचं कर्तव्य समजतो की एक प्रेमाची भेट म्हणून आपला स्वागत आणि सत्कार करावा. मी भैयासाहेबांना विनंती करते की आजचे लाभलेले प्रमुख व्याख्याते माननीय श्री हेमंत देसाई साहेब यांचा आपण सत्कार करावा. हेमंत देसाई साहेब ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक. माननीय श्री लक्ष्मणराव पाटील तात्या माजी खासदार ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा यांचाही सत्कार सचिव साहेबांनी करावा अशी मी आपणास विनंती करते. रेहमतपूरचे प्रथम नागरिक आदरणीय श्री अनंत कोरे साहेब यांचाही सत्कार सरांनी करावा अशी मी आपणास विनंती करते. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख व्याख्याते माननीय श्री हेमंत देसाई साहेब यांचा आपल्याकडे थोडासा परिचय झाला असेलच, परंतु पाहुणे परिचयासाठी मी आवर्जून उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार सातारा येथून विजय मानके साहेब मी आपणास विनंती करते की आपण देसाई साहेबांचा परिचय करून द्यावा. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत पद्मविभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या चौथ्या पुष्पाच्या व्याख्यानाचे व्याख्याते माझे मित्र हेमंत देसाई, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय तात्या, त्याचबरोबर नगराध्यक्ष आनंदरावजी कोरे, माने सर आणि वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील माने आणि आपण सर्व
सन्माननीय हेमंत देसाई यांचा परिचय करून देण्याचं काम माझ्याकडं केलेलं आहे. त्यांच्या आणि तुमच्यामध्ये मी काही जास्त वेळ घेत नाही. त्यांचा परिचय करून द्यायचा झाला तर महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. महाराष्ट्र टाइम्समध्ये ते उपसंपादकपदापर्यंत पोहोचले. त्याचबरोबर काही विशेष राजकीय विश्लेषण करण्याचं काम त्यांनी त्या माध्यमातून केलेलं आहे. आता सुद्धा ते विविध महाराष्ट्रातल्या विविध वृत्तपत्रातनं काही लेख साप्ताहिकच्या माध्यमातून किंवा रविवारच्या पुरवण्यातनं त्यांचे लेख आपण वाचत असतो. आणि त्यांची अधिक ओळख करून द्यायची झाली तर विविध वाहिन्यांवर ABP माझा असेल, IBM लोकमत असेल, जय महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र वन असेल, या सगळ्या वाहिन्यांवर त्यांनी राजकीय विश्लेषक म्हणून ते काम ते पाहतात. या 2 दिवसात त्यांनी ते सगळं थांबून केवळ फक्त आपल्यासाठी इथं ते उपस्थित आहेत. आत्ताच ते दुपारी सांगत होते मला की निवडणुकीच्या नंतरचं मतदानाच्या नंतरचं आत्ताच मला बुक केलेलं आहे त्यांनी विविध वाहिन्यांनी अमुक स्लॉट. समाजाच्या नेमक्या अंगावर जे न्याय बाजू असेल त्या बाजूवर नेमकं बोट ठेवणारे राजकीय विश्लेषक असलेले आणि सामाजिक अंगावर बरोबर विश्लेषण करून लोकांना काय पाहिजे याची न्याय असलेले असे आजचे आपले प्रमुख वक्ते आहेत. त्यांची म्हणजे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटतं की सिनेमातल्या अनेक ह्याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. आता काही पुस्तकं त्यांनी इथं विक्रीला आणलेली आहेत, परंतु सिनेमातले बाबू मोशाय या नावाने सिनेमाच्या ह्याच्यावर लिहिले. तुम्ही अनेक पुस्तक दैनिकात वाचला की बाबू मोशाय हे लेखक दुसरे कोणी नसून बाबू मोशाय हे हेमंत देसाई आहे. बाबू मोशाय या कोकण नावाने ते लिहितात. त्याचबरोबर हेमंत देसाई हे साधनेबद्ध लिहितात. त्यांच्या पत्नी सुद्धा नंदिनी आत्मसिद्ध नावाच्या आहेत, त्या लेखिका मराठीतल्या चांगल्या ख्यातनाम लेखिका आहेत. एवढा परिचय माझ्या दृष्टीनं पास आहे, कारण हेमंत देसाई हे आपल्यासमोर सातत्यानं विविध वाहिन्यांवर आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. त्यामुळं त्यांचा जास्त परिचय करून देऊन मी काही जास्त वेळ घेणार नाही. धन्यवाद. मला आवर्जून इथं त्यांचा परिचय करून देण्याची संधी संयोजकांनी दिली, याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या लेख लिहून समाजावरती वेगळी छाप टाकली. असं एक सुंदर व्यक्तिमत्व आज आपल्याला व्याख्यातून होऊ लागलं. हा आमच्यासाठी एक सुवर्णयोग आहे. धन्यवाद. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री तात्यांना मी विनंती करते की आपण आपल्या मुलाचा संदेश सर्वांना द्यावा. महाराष्ट्राचे थोर पुरुष महाराष्ट्र असे दादा पाटील यांच्यासमोर व्याख्यान करून की आमचे सुनील महाराज आहे त्यामध्ये धन्यवाद देतो. दादांच्या वेळेला त्यांनी त्यातून सुरू केले. मी आणि माझे फॅमिलीचं प्रसाद समावेश जिल्हा बँकेमध्ये असं सोबत की सगळे कार्यक्रम माहीत करते लाभले हे मी आणि समान काळ मी अध्यक्ष असताना कौतुक केलं. आणि जी जिल्हा बँकेमध्ये लोकवृत्ती असेल ह्याला मंजूर देऊन नवऱ्याला फार प्रयत्न हे साधारण लोक
एक लोकांच्या दादा काय होते मानायला प्रयत्न केला त्यामुळे धन्यवाद तात्या. मी आजचे प्रमुख व्याख्याते माननीय श्री हेमंत देसाई साहेब, ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक ज्यांनी आपल्या लेखणीतून जोडलेल्यांना जागा केलेल्यांना चालता आणि बोलता केलं असे एक व्यक्तिमत्व व्यासपीठावरती विराजमान आहे. मी आपणास विनंती करते की आपण उपस्थितांसाठी आपले विचार व्यक्त करून आम्हाला प्रेरित करावे. नमस्कार. रहिमतपूरला येण्याचं भाग्य मला मिळालं याच्याबद्दल पहिल्यांदा संबंधित सगळ्यांनी ज्यांनी मला बोलवलं त्यांचं मी आभार मानतो. कारण गोपू देशपांडेचं गाव आहे म्हणून ते सदैव आठवणीत राहील असं गाव आहे. वसंतदादा पाटील यांच्याबद्दल मनात अतिशय आदर आहे, त्यांच्याबद्दल बोलतो. पण त्याआधी तात्या पाटील, चेअरमन सुनील माने, एस के माने, किसनदादा राव आणि सर्व संबंधितांचे पहिल्यांदा आनंदा कोरे, मला वाटतं बेदील उत्तमराव माने आहेत ते मला माहिती, पण सर्वांचा उल्लेख करतो आणि व्याख्यानाला सुरुवात करतो. वसंतदादा पाटलांना भेटायचा योग आला होता, बघायचा योग आला होता जवळ, आणि त्यांच्याबद्दल जो मनामधला आदर आहे तो व्यक्त करण्याचा योग याच्या निमित्ताने आला. त्याच्याबद्दल मी शतशः ऋणी आहे या संस्थेचा. आजची परिस्थिती अशी आहे की जे सत्ताधारी दिल्लीमध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपलेच असं म्हणायला सुरुवात केली. वल्लभभाई पटेल हे त्यांचेच आहेत, आता महात्मा गांधी हे त्यांचेच आहेत. या बजेटमध्ये जर अरुण जेटलीने महात्मा गांधींचा तीनदा उल्लेख केला. त्याच्यानंतर जे जे काँग्रेसचे नेते आहेत जे त्यांना घ्यावेसे वाटतं ते घ्यायला लागलेले, आणि मला आश्चर्य वाटणार नाही की वसंतदादा पाटील सुद्धा हे आमचेच आहेत, ते काँग्रेसचे कधी नव्हतेच असंही म्हणायला कमी करणार नाही. कारण त्यांची दत्तक योजना ही अशी चालू राहणार आहे. नेत्यांची दत्तक योजना बाबासाहेबांना सुद्धा त्यांनी घेतलेले ते आमचे कसं म्हणायला सुरुवात केली. आणि त्यांचा क्लेम असा असतो की आम्ही स्मारक उभारलेलं आहे, आम्ही पुतळे उभारलेले आहेत, तुम्ही काय केले त्यांच्यासाठी, आम्ही त्यांच्या मार्गावर चाललेलो आहोत आणि त्यांच्यावर तुमचा अधिकार कशासाठी आहे. मला आश्चर्य वाटते की जे सत्ताधाऱ्यांचे विरोधक आहेत त्यांनी ज्या हिरिरीने पुढे यायला पाहिजे या संबंध. म्हणजे उदाहरण सांगतो की पंडित जवाहरलाल नेहरू 2 वर्षापूर्वी त्यांची मला वाटतं 125वी जन्मशताब्दी 125 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त काही काँग्रेसवाल्यांनी सांगितलं की तुम्ही सातत्याने कार्यक्रम महाराष्ट्रभर किमान करा, त्याला लागेल ती मदत मी करेन. पण कोणीही उत्साहाने पुढे आलं. एवढंच कशाला दिल्लीमध्ये सुद्धा या संबंधी कार्यक्रम झाले नाही. काँग्रेसनी समजा काँग्रेसचा वारसा जतन करायचा नाही असं जर ठरवलं पण केलं असेल तर मग अशा पक्षांच्याबद्दल आपण काय बोलणार असं खेदाने नमूद करावं असं वाटतं. पण हे चित्र बदलेल असं मला वाटतं. वसंतदादांबद्दल प्रथम काही शब्द सविस्तर सांगतो आणि त्याच्यानंतर आजच्या काळाबद्दल बोलावं असं जे वाटतं त्याबद्दल बोलतो. वसंतदादांचं चरित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच, पण त्यातले काही जे प्रसंग मी ऐकले प्रत्यक्ष त्या प्रसंगाबद्दल बोलावं असं वाटतं की ज्याच्यामधनं त्यांच्या खऱ्या गुणांचं दर्शन होतं. वि.स. पागे आणि वसंतदादा हे खूप जुने मित्र. पाग्यांचे जे पक्षकार होते ते वसंतदादांच्या नात्यातले होते आणि म्हणून ते त्यांना भेटायला जेव्हा आले होते
तेव्हा तिथे त्यावेळी त्यांची वसंतदादांची ओळख झाली. ती ओळख झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की यांच्यामध्ये नेतृत्वाचे फार मोठे गुण आहेत. आणि मग आपल्याला माहितीच आहे की त्यांनी कृष्णेच्या काठी अनेक काही गावांमध्ये घाट बांधण्याचं, पूर येऊ नये म्हणून व्यवस्था करण्याचं काम, गावामध्ये अनेक कामं त्यांनी उभारली. परंतु एक क्षण असा आला की ज्यावेळी तिकीट कोणाला द्यायचं, आमदारकी कोणाला द्यायची असा जेव्हा विषय आला, तेव्हा दादांनी सांगितलं की पाग्यांना द्या, पाग्यांनी सांगितलं की दादांना द्या. अशी कल्पना करू शकतो का की असं आजच्या काळात होऊ शकतं? जो असेल, ज्याला तिकीट मिळण्याची शक्यता असेल, त्याचं कसं कापता येईल, त्याच्या संबंधी अफवा कशा पसरवता येते, त्याची बदनामी कशी करता येईल, त्याला संपूर्ण राजकारणामध्ये वजा कसं करता येईल, याची शर्यत चाललेली असते. अशी गोष्ट झाली. पण त्याच्यानंतर मग तडजोड अशी झाली की मग पुढे दादा आमदार झाले विधानसभेतले आणि विधान परिषदेचे आमदार. एका सावकाराने एका बाईचं पहिलं कर्ज दिलेलं होतं एका महिलेला, ते फेडू शकले नाही ती वेळेवरती, आणि मग जप्ती येणार होती. तेव्हा दादांनी मार्ग सुचवला की गावामधल्या लोकांनी 10,000 रुपये गोळा करा. म्हणजे लोकवर्गणीचं जो आपण आता म्हणतो लोकवर्गणी ते लोकवर्गणी गोळा केली आणि सावकाराच्या घशातली त्यांनी जमीन सोडली. हे दोन अगदी ठसठशीत उदाहरण. एकदा पागे यांना असं म्हणाले की राजकारण कशासाठी करतात त्याचा तुम्ही विचार करता. दादाने काही उत्तर दिलं नाही, त्याचं काहीच उत्तर दिलं. एक दिवस ते पाग्यांकडे गेले असताना ते काहीतरी संस्कृत ग्रंथाचं वाचन करत होते. दादा म्हणाले मला काही ते याच्यात काही कळत नाही, तर काय तुम्ही वाचताय त्याचा अर्थ काय तो सांगाल. ते म्हणाले असं की हे जे वाचतोय याचा अर्थ असा आहे की आपण स्वार्थासाठी काही करत नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे, आणि जे स्वार्थासाठी नाही ते परमार्थासाठी आहे असं आपण मानलं पाहिजे, असं याचा अर्थ आहे. दादा विचारत पडले. दादा म्हणाले मला हे असं गुंतवणुकीचं काही करत नाही. ते असं म्हणाले की मी जे राजकारण करतो, जे समाजकारण करतो, ते माझ्या आनंदासाठी करतो. लोकांना मदत करणं हा माझा आनंद आहे, आणि त्या मदत करताना परमार्थ जो काय असेल तो असेल, पण तो मला आनंद मिळतो, त्याच्या पलीकडे मी काही कशाला बोलत नाही. पागे म्हणाले की मला अनेक ग्रंथामध्ये जे समजलं नाही ते त्यांनी प्रत्यक्ष व्यवहारामधनं, प्रत्यक्ष कृतीमधनं करून दाखवलेलं आहे. तरी सुद्धा जे आमच्यासारखे पुण्या मुंबईचे लोक आहेत ते साखर सम्राट, शुगर लॉबी अशा प्रकारचे शब्द योजना करून संपूर्ण क्षेत्राला बदनाम करण्याचं काम सातत्याने करण्यात. जे काम उभारणीचं काम जे त्यांनी केलं होतं, आता उदाहरणार्थ सांगता येईल की कृषी उत्पन्न बाजार समित्या त्या कशासाठी आहेत, कशा प्रकारे त्यांचं काम राबवलं गेलं पाहिजे, त्या बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांना न्याय कसा मिळाला पाहिजे, जास्तीत जास्त भाव कसा मिळाला पाहिजे, बाजारपेठेवरती नियंत्रण शासनाचं कसं असायचं याची काळजी दादांनी सातत्याने घेतल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये अन्याय होतो, शोषण होतं, अशा प्रकारची टीका होत होती त्या काळात, अजिबात होत नव्हती. आता असं सुरू झालेलं आहे की कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये शोषण होतं म्हणून मॉडेल कायदा एक करण्यात आला. आता हळूहळू त्या मोडीत काढण्यात येते बाजार समिती. शेतकऱ्यांना थेट विक्रीचा अधिकार देण्यात आला, ही चांगली गोष्ट आहे. पण शेतकरी शेवटी त्या बाजार समितीला विकतोय आता अजूनही, त्याला पर्यायी व्यवस्था शासनाने केलेली नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. माझा म्हणण्याचा मुद्दा असा आहे की आपण उभं न करता जे उभं झालेले आहे ते आडवं कसं करता येईल याचं आता संपूर्ण षडयंत्र रचलं जात आहे. म्हणजे सहकार व्यवस्थेला जो सुरुंग लावण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे त्याच्याकडे मी लक्ष देतो. आणि ज्यावेळी आपल्याकडे युतीचं सरकार होतं
त्यावेळी जे सहकार मंत्री होते माझ्या आठवणीप्रमाणे जयप्रकाश मुंदडा नावाचा, त्यांचा एक कलमी कार्यक्रम असा होता की सहकार व्यवस्था कशी तिची वाट लावता येईल, कशा चौकशा सुरू करता येईल, कशी बदनामी करता येईल याची व्यवस्था त्या काळात करण्यात आहे. आणि तो उपक्रम आता अधिक ताकदीने आता राबवण्याचं काम सुरू झालेलं आहे. ही जी संपूर्ण सहकार व्यवस्था आपल्याकडे उभारण्यात आली, आपल्याला माहितीच असते की धनंजयराव गाडगे, तुळशीमाळशी पाटील, विखे पाटलांचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांचा आताच दिवंगत झाले, त्यांचे वडील यांनी ज्या प्रकारे व्यवस्था उभी केली होती आणि महात्मा गांधींचे सहकारी वैकुंठभाई मेहता यांनी अतिशय महत्वाचं काम याच्यामध्ये केले. आज जर पुण्यामध्ये गेलात तर तुम्ही वैकुंठभाई इन्स्टिट्यूट आहे जे रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करते. त्या वैकुंठभाई मेहतांनी स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून सहकारामध्ये उडी घेतली आणि त्याच्यानंतर त्या सहकार चळवळीची उभारणी कशा प्रकारे महाराष्ट्रात झाली हे आपण बघितले. दादांनी ज्या प्रकारे सहकारी संस्था उभ्या केल्या, ज्यामुळे शेतकरी सहकारी कारखाना सांगलीचा असेल किंवा संपूर्ण त्याच्या भोवती दूध संघ असेल, बाजार समित्या असतील, खरेदी विक्री संघ असतील आणि त्याच्यामधून ज्या प्रकारे शेतकरी स्वतः स्वबळात उभा राहण्यासाठी जे प्रयत्न केले. आणि एक काळ असा झाला होता की जेव्हा दादांना काँग्रेसमध्ये बाजूला करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा धनंजयराव गाडगे यांनी त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही सहकार पक्ष स्वतंत्रपणे काढा. जो सहकार पक्ष म्हणजे सहकारी संस्थांचा, सहकारी संघटनांचा, पतसंस्थांचा जो स्वतंत्र पक्ष असा जो उभा केला तर महाराष्ट्रामध्ये त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळेल. आणि हे काही देशांमध्ये घडलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की स्कॅन्डिनेव्हियन कंट्री जे आहे या जिथे समाजवादी राज्य व्यवस्था सुद्धा अनेक वर्ष होती त्या ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था आलेली आहे ज्याच्यामधनं अमूल सारख्या दूध संघाला प्रेरणा मिळाली. आणि हा सहकारी पक्ष काढण्याबाबत इतकी मदत होती, इतकी सहकारी चळवळीचा विकास झालेला होता तेव्हा. अशा दादांनी जेव्हा थोडंसं राजकारणाचं सांगण्यासारखं आहे की आपल्याकडे ज्येष्ठांना सांगायचं कामच नाही. व्यासपीठावरती उभे हजर असलेले तात्या पाटील यांना तर काही सांगायचं कारण नाही, पण जे त्यानंतरच्या पिढीतले आहेत त्यांना कदाचित काही गोष्टी माहिती नसतील त्या आठवण करून देण्यासाठी की ज्यावेळी वसंतराव नाईकांची 11-12 वर्षाची राजवट समाप्त झाली त्यावेळी दादांनी पाटबंधारे मंत्री अन्य काही खाती सांभाळलेली होती, अत्यंत समर्थपणे अत्यंत कुशलपणे सांभाळली होती आपल्याला माहिती असते. आणि 1969 सालची ही जी संस्था आहे आपली संस्था त्याच वर्षी बँकांचं राष्ट्रीयकरण करणं, संस्थानिकांचे तनखे बंद करणं आणि काँग्रेसमध्ये फूट पडणं या सगळ्या गोष्टी 1969 साली झालेल्या. त्यावेळी इथे एक महत्वाची संस्था आपल्याला येत होती. आणि त्यानंतरच्या 5 वर्षामध्ये म्हणजे 1974 साली ज्यावेळी वसंतराव नाईक पायउतार झाले त्यावेळी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. आपल्याला माहिती असेल की आणीबाणी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री. शंकरराव आणि वसंतदादा एकत्र त्यांच्यामध्ये प्रचंड मतभेद होते आणि असं दोघांचे समर्थक असं सांगायचे की सिंचनामधलं, धरणामधलं, पाटबंधाऱ्यामधलं शंकरराव चव्हाणांना असं वाटत असेल की मलाच त्याच्यातलं सगळं करतं. आणि दादांचं म्हणणं होतं की हा विषय मला अधिक माहिती का, मी प्रत्यक्ष काम केले, तळ पातळीवरती काम केले, ग्रामीण भागामध्ये काम केले आणि खालून वर मी आलेला आहे. अशा वेळी मंत्रिमंडळामध्ये मतभेद व्हायला लागले. त्या बातम्या आमच्या पत्रकारांपर्यंत पोहोचत होत्या. अगदी तावातावानी चर्चा व्हायची, अनेक प्रकल्पांवरती चर्चा व्हायची, एखाद्या सहकारी संस्थेबाबत चर्चा व्हायची, सूत योजनेवरती चर्चा व्हायची, मतभेद व्हायचे. मतभेद अत्यंत टोकाचे झाल्यानंतर शंकररावांनी वसंतदादांना मंत्रिमंडळानं जा म्हणून सांगितलं. दादा त्यावेळी मुंबईमध्ये नव्हते आणि जिथे होते तिथून त्यांनी राजीनामा पाठवून दिला. आणि त्यावेळी त्यांनी अशी शपथ घेतली की आता मी येईल मुख्यमंत्री. 1975 ते 77 हा काळ जो आहे तो शंकरराव चव्हाण आणीबाणीचं जे काळं पर्व आहे, 20 कर्मी योजना असतील
त्या सगळ्या राबवण्यामध्ये ते निष्ठेने राबवत होते. शंकररावांच्या बद्दल सुद्धा मी आदर व्यक्त केले. मी राजकारण म्हणून सांगते की काय नेमकं घडलं. 1977 साली काँग्रेसचा पराभव झाला, जनता पक्षाला मोठा विजय झाला आणि त्याच सुमारास दादा मुंबईमध्ये आले आणि आमदारांची जमवाजमव मोठा आहे. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळाला. इंदिरा गांधींचं सुद्धा काँग्रेसमधले एक जे स्थान होतं ते त्या क्षणी डळमळीत झाले. बाईंच्या मागे शहा कमिशन लागणार होतं आणि इंदिराबाईंना पुढे तुरुंगाची सुद्धा रवानगी होणार. त्या काळामध्ये वसंतदादांच्या शंकररावांच्या मागे जो वरद असतो तो दिल्लीचा तो कमी झाला. दादा मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी धडाधड निर्णय घ्यायला सुरुवात केली. ते निर्णय घ्यायला सुरुवात केल्यानंतर थोड्याच काळामध्ये काँग्रेसमध्ये पुन्हा एक फूट पडली. एक होता रेड्डी चव्हाण आणि रेड्डी काँग्रेसमध्ये ब्रह्मानंद रेड्डी यांचा गट आणि दुसरा होता तो इंदिरा काँग्रेसचा गट, इंदिरा गांधींना मानणारा. आता याच्यापैकी जो रेड्डी काँग्रेसमध्ये जे होते त्यामध्ये शिवराज पाटील सुद्धा होते, जे पुढे इंदिरा निष्ठ म्हणून बनवले गेले. त्या शिवराज पाटलांनी मला आठवत आहे की ब्रह्मानंद रेड्डी यांनी शिवाजी पार्कवर एक सभा झाली होती. त्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष, मूळ काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जे मिरवत होते ब्रह्मानंद रेड्डी, त्यांचं भाषण इंग्रजीमधनं झालं आणि त्याचा मराठीतनं अनुवाद शिवराज पाटलांनी केला आणि ते म्हणायला लागले की मी इंदिरा निष्ठ, ते काही खरं नव्हतं त्या काळात. तर त्यावेळी ते सगळं झालं. स्प्लिट पडल्यानंतर मग आता काय करायचं काँग्रेसच्या निवडणुका जेव्हा झाल्या त्यावेळी आपल्याला माहिती असेल किंवा जनता दलाला मला वाटतं 99 वगैरे सीट्स मिळालेल्या होत्या. खरी काँग्रेस कोणाची, खोटी काँग्रेस कोणाची असा जो वाद झाला त्यामध्ये इंदिरा काँग्रेसला जास्त जागा, मला वाटतं 69-70 जागा मिळाल्या होत्या आणि रेड्डी काँग्रेसला 62 जागा मिळाल्या. मग काय सरकार कसं स्थापन करायचं? जनता पक्ष 99, इंदिरा काँग्रेस 69 आणि काँग्रेस 62. एकूण आमदार काय 288. कोणाची तरी मोड बांधणं आवश्यक. मग दादांची जनता पक्षाची सुद्धा एकीकडे वाटाघाटी सुरू होते. आता त्यांनी राजकारण कशा चतुराईने केलं होतं. जनता पक्षाबरोबर जर आपण गेलो, जो खरा काँग्रेसचा माणूस असेल तो जनता पक्ष, त्याच्यामध्ये जनसंघ होता आणि या जनसंघाबरोबर जातीयवाद्यांबरोबर आपल्याला युती करता येणार नाही हे दादांनी जाणलं आणि त्यांनी वाटाघाटी चालू ठेवत इंदिरा काँग्रेसची युती केली आणि ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. आता हे बघण्यासारखं आहे. त्यानंतर जनता पक्षाने राज्यपालांकडे तक्रार केली की आमच्याकडे जास्त आहे 99, आम्हाला बोलवलं नाही. राज्यपालांनी त्यांचं मानलं नाही आणि दादा मुख्यमंत्री झाले. दादा मुख्यमंत्री झाल्यावरती कसा परिणाम झाला की दादा मुख्यमंत्री आणि नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री. आता नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री, नाशिकराव तिरपुडे हे इंदिरा गांधींचे निष्ठावान. ते सगळ्या महाराष्ट्रावर दौरे करत काय फिरत होते की यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राचा विकास केलेला नाही. महाराष्ट्राचा या लोकांनी रोहित केलेला आहे महाराष्ट्राचा आणि म्हणून त्यांच्या बाजूला वर नका हा उपमुख्यमंत्री म्हणून सरसकटपणे बदनामी झालं. एक दिवस दादा अतिशय चिडले. अत्यंत संयमी आणि शांत स्वभावाचा माणूस. म्हणजे असंच उदाहरण सांगायचं, आज उद्धव ठाकरे जे बोलत आहेत मंत्रिमंडळात राहून ते त्यावेळी किती पुढे करत होते असं आपण म्हणतो. आणि एकीकडे उद्धव ठाकरे असं म्हणत असताना त्यांचेच काही मंत्री हे त्यांनी हाय खाल्लेले की आता सरकारमधून बाहेर पडलं तर आपण कसं काय होणार. ते आजचं काय राजकारण तर नंतरच्या डॉक्टर सांगतो, कारण मला आजच्या राजकारणाचं सुद्धा सांगण्याचा मोह होतो पण मी तो आता या क्षणी आवडतो. तेव्हा शरद पवारांनी बोलवलं
दादांनी आणि त्यांना सांगितलं की बाबा काय आता काय करायचं, मला वैताग आलाय, आपण राजीनामा देऊन मोकळे होऊ, आपण बाहेर पडू. शरद पवार म्हणाले थांबा, तसं काही करू नका. हे पुन्हा अतिशय वाढल्यानंतर मग यशवंतरावांनी एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये आबासाहेब खेडकर होते, गोविंदराव तळवलकर होते, मला वाटतं किसनबीर सुद्धा असते त्या बैठकीत, माझ्या आठवण. ती बैठक झाल्यानंतर त्या बैठकीत असं ठरवण्यात आलं की आता बंड करायचं. या बैठकीच्या गोष्टी काही दादांना एवढ्या माहिती नव्हत्या. आणि मग शरद पवार वसंतदादांजवळ दादांजवळ काहीच बोलले नाही आणि पवारांनी ते बंड केलं, ते पुलोदरचं बंड. आणि मग खंजीर खुपसणं जे आहे ते तेव्हापासून सुरू झालं. पण खंजीर एकट्या पवारांनी खुपसलेला नव्हता, तर त्यांच्यामध्ये यशवंतराव होते त्यावेळी. हा इतिहास आहे आणि हा इतिहास त्यावेळी जे उपस्थित होते त्या लोकांनी सुद्धा सांगितलेला आहे. कदाचित हे सांगण्याचा उद्देश असा असेल की एकट्याने खंजीर खुपसण्यापेक्षा दोघा जणांनी तिघा जणांनी असेल असं म्हटलं की फक्त एकट्यावरती आळ येत नाही, एकट्यावरती दोष येत नाही, असं सांगण्याचा सुद्धा हेतू असू शकतो. आता सगळेच काही विजय मांडण्यासारखे पत्रकार असतात असं नाही. पत्रकारांचं सुद्धा राजकारण चालू असतं एक वेगळ्या प्रकारचं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माझ्या सकट सगळ्या पत्रकारांचं राजकारण हे एक वेगळ्या लेवलला चालू असतं. प्रत्येकाची एक आयडिओलॉजी असते, विचार असतात, कोणी जवळचे लोक असतात, कोणी दूरचे लोक असतात. त्यानंतर दादांच्या वाळी बाहेर पडणार शरद पवार मुख्यमंत्री झाले. शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याला माहिती की 1980 साली पुन्हा इंदिरा गांधी बेलचीमध्ये गेल्या, तिथे हरिजनांवरती दलितांवरती अत्याचार झाला होता, तिथे हत्तीवरनं गेले आणि संपूर्ण वातावरण फिरवलं. आणि जो जनता पक्ष जो आहे त्यांनी 2.5 वर्षामध्ये आपली सत्ता गमावून दाखवण्याचं कर्तृत्व गाजवलं. आजचे जे सत्ताधारी दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रात आहेत त्यांना जनता पक्षाचा कित्त गिरवायचा की नाही ते आपल्याला माहिती नाही, पण गिरवायचा असावं असं एकूण लक्षणं दिसत आहेत. 1980 साली मग भजनलाल जे होते हरियाणाचे, त्यांनी काय ठरवलं की आपण सगळ्या मंत्रिमंडळासकट काँग्रेसमध्ये जाऊ, जनता पक्षात, आणि संपूर्ण मंत्रिमंडळासकट पक्षांतर करण्याचं कर्तृत्व गाजून ते हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले. महाराष्ट्रात सुद्धा शरद पवारांनी तसं करावं अशी एक कल्पना मांडण्यात आली. त्यावेळी शरद पवारांना असं वाटत होतं की नाही पुलोदरचं काम चांगलं झालेलं आहे आणि आपण अशाच निवडणुका लढवा. संपूर्ण देशामध्ये जनता पक्षाचा खुर्दा झाला संपूर्णपणे. इंदिरा काँग्रेसची लाट आहे. इंदिरा गांधींची धोरणं 1980 ते 1900 त्याची हत्या होईपर्यंत 84 पर्यंत पुढच्या 4 वर्षामध्ये त्यांची आर्थिक आणि सामाजिक धोरणं सुद्धा बदलली. हा भाग वेगळा. त्यावेळी बदललेलं वातावरण लक्षात घेऊन हिंदू देवदेवतांच्या हिंदू देवांना भेटी देण्याचा सपाटा सुरू केला. आर्थिक धोरणामध्ये थोडं खुलीकरण करणार, उदारीकरण सुरुवात केली होती इंदिरा गांधी 1980. पुढे त्या पंजाबमधल्या समस्येमध्ये गुरफटल्या, दुर्दैवाने त्यांची हत्या झाली हा बाबा. परंतु 1980 साली मग त्या निवडणुका झाल्यानंतर पवार काँग्रेसला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला, अच्छा मूळ समाजवादी काँग्रेस जी होती, मी थोडं मोकळेपणाने बोलतो हे माफ करा, त्यावेळी त्यांची ताकद जी होती ती पुढे इंटॅक्ट राहील जी होती. पण अशी गोष्ट झाली नाही. आणि त्यानंतर वसंतदादांचा क्लेम होता मुख्यमंत्री पदावरती, पण तो क्लेम इंदिरा गांधींनी स्वीकारला नाही. अंतुलेला अगोदर अंतुलेला सरचिटणीस पक्षाचं केलेलं होतं आपल्याला माहिती असेल, आणि पुढे मुख्यमंत्री झाले तेव्हा मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळी त्यांनी त्याच्या सगळ्या शहरांना तिकीट दिलेली होती आणि दादांना संपूर्णपणे वगळण्याचं काम त्यावेळी झालं. सुदैवाने म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या दुर्दैवाने अंतुलेंनी काही चुका करून बसले, त्यांनी प्रतिभा प्रतिष्ठानने एक चूक त्यांनी केली महत्वाची.
त्यानंतर वातावरण बदलल्यानंतर दादाजी पुन्हा सगळे आमदार गोळाले त्यांच्या मागे उभे राहिले. पण इंदिरा गांधी त्यांचं मानलं नाही. आणि मग तेवढं एक ऐकलं त्यांना की तुम्ही सुचवा मुख्यमंत्री पदाचं नाव. आणि त्यानंतर शिवाजीराव निलंगेकर पाटील हे झाले मुख्यमंत्री. माझ्या आठवणीप्रमाणे ते सदस्य नव्हते, मग मला वाटतं त्यांच्या मुलाला राजीनामा द्यायला सांगून त्याच्यावरती निवडून निलंगेकर मुख्यमंत्री झाले. निलंगेकर पाटलांचा एक विद्यापीठामध्ये गुण वाढवण्याच्या प्रकरणामध्ये ते अडकले. त्यांचं मंत्रिपद गेल्यानंतर पुन्हा जेव्हा दादा मुख्यमंत्री झाले त्या काळामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले. आणि आपल्याला माहिती असेल महाराष्ट्रामध्ये खाजगी वैद्यकीय आणि काही खाजगी इंजिनिअरिंग कॉलेज करण्याची कल्पना त्यांनी मांडली. ती कल्पना मांडली तेव्हा शहरातल्या वर्तमानपत्रांनी त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका केली, अत्यंत कडवट टीका केली की दुकानदारी सुरू होईल याच्यामध्ये. परंतु आज जर ते झालं नसतं, ती विद्यालय झाली नसती, तर महाराष्ट्रामधला जो असंतोष आज पेटलेला आहे तो यापेक्षा दसपटीने पेटला असता. किंवा कदाचित आज जे आंदोलन मराठा आंदोलन म्हणून पुढे आलेले ते काही वर्ष अगोदरच करावं लागलं असतं. इतकी समस्या उघडत नाही. आज जी वंचितांची, शोषितांची, बहुजन समाजाची मुलं शिकत आहेत, मोठी झाली, डॉक्टर झाले, परदेशात आहेत, प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये समजत आहेत, त्याचं श्रेय त्यांनी वसंतदादांना द्यायला. त्यांना हे कदाचित आजच्या पिढीला माहितीच नसतील कोणी हे केलंय, याचे शिल्पकार कोण आहे त्यांना त्याची कल्पना नाही. पट्टे काम त्यांच्याकडून झाले. अशी कितीतरी का सहकारी औद्योगिक वसाहतींचे कितीतरी प्रश्न दादांनी सोडवले. मी स्वतः बघितलेले. मला वाटतं बाबूबाई लांडगे असतील किंवा चारुबाई शहा असतील यासारखे लोक या चळवळीत पुढे होते. त्यांची कामं दादांमुळे मार्गी लागली. इंडस्ट्रीच्या असोसिएशनच्या बैठकीमध्ये मुंबईमध्ये ताज हॉटेलमध्ये असेल, उबेरा हॉटेलमध्ये असेल, मोठमोठ्या हॉटेलमध्ये दादा त्यांच्या मराठीमध्ये किंवा त्यांच्या हिंदीमध्ये बोलायचे. पण ती गंमत यायची मोठी. ते अत्यंत मोकळेपणाने बोलायचे. पण इंडस्ट्रीमध्ये म्हणायचे की आमचे प्रश्न पाण्याचे असतील, विजेचे असतील, रस्त्याचे असतील, कामं दादा पटकन मागे लावतात. आणि याच्यामध्ये ज्यांनी ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाची भूमिका निभावली, लोकल बोर्डाचे चेअरमन असल्यापासून ते वेगवेगळ्या पदांवरती काम केले, प्रत्यक्ष शेतावर काम केले, सहकारी कारखाने उभे केले, त्यांना हा इंडस्ट्रीचा सेन्स, व्यवसायाचा, उद्योगाचा सेन्स चांगला असतो. साधारण अशी कल्पना असते आपल्याकडे की व्यवसाय आणि उद्योग म्हणजे पूर्वीचं 25-30 वर्षापूर्वी असं होतं की व्यापारी आणि उद्योगपती हा सरसकट चोर समजला जायचा. एक मार्क्सवादाचं, समाजवादाचं जे विचार ज्यांनी घेतलेले त्यांना व्यापार आणि उद्योग ही चांगलं गोष्ट नाही असं वाटायचं. त्यांच्याशी राज्य करण्याचा संबंध आला म्हणजे फक्त भ्रष्टाचार होतो अशी त्यांची भूमिका असायची. या भूमिकेला छेद देत दादाने महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे सुद्धा मोठ्या प्रमाणात उभारले. यशवंतरावने ज्याप्रमाणे झेडपी पासून ग्रामपंचायती असतील, विकेंद्रीकरण, स्थानिक स्वराज्य संस्थांचं बळकटीकरण, त्यांची स्थापना, मोठमोठ्या शाळांची स्थापना, डॅमची स्थापना, उद्योगधंद्यांची उभारणी, ग्रामीण भागामध्ये उद्योग देणं आणि कृषी उद्योग विकास, कृषी औद्योगिक विकास ही जी कल्पना मांडली ती खऱ्या अर्थाने पुढे दादांनी दिली असं मानतात. आणि आज आपण बघितलं तर कृषी औद्योगिक विकास याच्यातला कुठेतरी बॅलन्स संपलेला आहे. मग मुद्दामून कृषी आधारित विकास आम्ही मांडतोय आणि शेतीचं बजेट मांडतोय मुद्दामून. आत्ताचे लोक हे एवढे इव्हेंट करण्यामध्ये किंवा एवढे दिखाऊपणा करण्यामध्ये आहे की ते उद्या असं म्हणतील की रेल्वे बजेट असं याच्यामध्ये आत टाकलेलं आहे बजेटमध्ये. चांगली कल्पना काय वाईट कल्पना असं मी म्हणत नाही, पण उद्या ते म्हणतील की शेतीचं वेगळं बजेट आम्ही मांडतो आणि मग या बजेटमधला रकमा सगळ्या तिकडे दाखवायच्या आणि आम्ही शेतकऱ्यांसाठी काही खास केलेलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न. तुम्ही गेल्या वर्षीचं बजेट बघा. गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये अनेक शेतीच्या योजना दाखवल्या की आम्ही शेतीसाठी अमुक करतोय तमुक करतोय, तरतुदी वाढवल्या, नवीन नवीन योजना आणल्या, नवीन नवीन कार्यक्रम आणले. प्रत्यक्ष बघितलं
तर त्या बजेटमधल्या मूळ बजेटमधल्या रकमा वळून तिकडे दाखवायचं. त्यामुळे जर बघितलं आपण तर शेतीची आज ही अवस्था मोठी बिकट आहे. शेतीचा विकास जर 4% झाला असं दावा करण्यात येत असला तरी त्यामध्ये सरकारचं श्रेय काही. पाऊस पाणी चांगलं झालं आणि अगोदरच्या 2-3 वर्षामध्ये जेव्हा दुष्काळ पडत होता, अवकाळी पाऊस येत होता, त्यावेळी विकास जर कमी झाला तर तो जो विकास जर कमी झाला त्याच्या पुढची वाढ आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. 4% वाढ आहे ही कमी झालेली आहे की वरची वाढ आहे, म्हणजे ती वाढ ही कमीच वाढ, ती अपुरी वाढ आहे. कृषी विकास झालेला नाही, अत्यंत कमी झालेला आहे. हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात घेतलं दादांच्या अनेक गुणांबद्दल काय काय सांगायचं म्हणजे अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर भीमा दांडेकर यांनी सुद्धा दादांचं कौतुक केले आहे. ज्यांनी भारतामधल्या गरिबीवरती ग्रंथातून त्यांना सगळ्या जगामध्ये मान्यता मिळाली, त्यांनी दादांचं अनेकदा कौतुक केले. आज जर आपण बघितलं तर पार बंधारे असेल किंवा सिंचन क्षेत्रामधलं त्याचं नॉलेज असलेले लोक आजच्या मंत्रिमंडळात किती येते बघा. जे आता एक मंत्री आहेत त्यांनी असं सांगितलं होतं, मंत्रिमंडळात आल्याबरोबर शपथ घेतल्याबरोबर त्यांनी सांगितलं एक आठवड्याभरात की मला लाच देण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि मला कोट्यावधी रुपयांची लाच देत आहे. लोकांना विचारलं कोण देत आहे, कशासाठी देत आहे हे तुम्ही सांगा. लाच देण्याचा प्रयत्न होतो म्हणजे असं त्यांना सांगायचं होतं की यापूर्वीचं सरकार जे आहे त्यामध्ये फक्त लाचबाजीचं चाललेलं होतं आणि आत्ता चाललेलं. आज जे प्रकल्प मंजूर होत आहेत गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात, त्या प्रकल्पाचं ऑडिट कोणी करणार. त्यांनी असं सांगितलं होतं की प्रायोरिटीने काही प्रकल्प घेणार आणि तेवढ्यामध्येच काम करणार. आजही जे नवीन प्रकल्प मंजूर झालेले ते कुठले प्रकल्प आहेत, कुठल्या भागात आहेत, त्या अग्रक्रमाचे कोणी ठरवले, त्याची कंत्राट कोणाला देण्यात आली, याची चौकशी झाली तर काय. आज सिंचन पाटबंधारे आता जी टीका होत होती या अगोदरच्या काळाचं काही समर्थन काहीच करणार नाही बिलकुल. परंतु जे सांगण्यात येत होते की 70,000 कोटी रुपयेचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि फक्त 0.1% 10% फक्त सिंचन क्षेत्र वाढलेलं आहे. लोकांच्या मनामध्ये ही खोटी गोष्ट बिंबवण्यामध्ये यशस्वी आहे. 70,000 कोटीचं बजेट स्वातंत्र्यापासूनचं जर आपण बघितलं तर ते बजेट तेवढं असेल किंवा महाराष्ट्राच्या स्थापनेपासून 70,000 कोटीचं बजेटच नव्हतं. भ्रष्टाचार 70,000 कोटीचा झाला असं ते म्हणतात. ही खोटी गोष्ट वारंवार लोकांच्या मनावर बिंबवून हे लोक सत्तेवर आले. आता हे लक्षात घेतलं पाहिजे की याचा जर प्रतिवाद करायचा असेल तर पहिल्यांदा आपली विश्वासार्हता संपादन करायला लागेल, नाही तर लोक ऐकून घेत नाही. आपली जर विश्वासार्हता असेल, तुम्ही खोटी गोष्ट सांगितली ते लोकांना खरी वाटेल. आणि आज अशी गोष्ट आहे की विश्वासार्हता नसलेल्या लोकांनी खरी गोष्ट सांगितली तरी लोकांनी खोटी वाटते. हा खरा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र विधानसभेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष जे आहेत ते ज्या अभ्यासपूर्ण रीतीने प्रकट व्हायला पाहिजे तशा रीतीने प्रकट होत नाही. आज तुम्ही सगळ्या मीडियामध्ये हेडलाईन्स बघा कशा प्रकारे सांगा. पालिकेची निवडणूक बघा, मुंबई आज सगळ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. संपूर्ण फक्त मुंबई महापालिकेची निवडणूक आहे असं मीडियामध्ये येते. त्याच बातम्या हायलाईट होतात. मुंबई महापालिकेचं बजेट 37,000 कोटी आहे, पुढच्या वेळी ते 40,000 कोटीचं होईल. ते खरं आहे, एका विधानसभे एवढं आहे. पण म्हणून बाकीच्या ठिकाणी निवडणुका चालू नाही. काय चाललंय? आणि जे आता म्हणताय की हे माफियांचा पक्ष आहे, हा गुंडांचा पक्ष आहे, हे शिवसेनेने म्हणावं. शिवसेनेची स्थापना माफियांचा पक्ष म्हणून झालेली आहे, गुंडांचा पक्ष म्हणून झालेला आहे.
परवा एका कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे एक प्रवक्ते म्हणाले की ही पातळी राजकारणाची खाली आलेली आहे आणि मोदी साहेब जी काही खाली आणत नाही. मोदी साहेब अतिशय उच्च स्तरावर बोलतात. तर मी त्यांना उदाहरण सांगितलं की गाडी खाली एखादं कुत्र्याचं पिल्लू आलं तर आपण आपली भूमिका काय असते यासंबंधी त्यांनी वक्तव्य केलं होतं की नाही. कुत्र्याची उपमा कोणाला दिली होती म्हणा. सोनिया गांधींच्या संदर्भामध्ये अत्यंत आश्चर्याचे विधान कोणी केले होते. अमित शहानी असं म्हटलं होतं की नाही की जर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये 2014 साली आम्हाला निवडून दिलं नाही तर पाकिस्तानमध्ये फटाके वाजतील असं कोण म्हटलं होतं. म्हणजे जर भारतीय जनता पक्षाला मतदान केलं नाही तर तुम्ही पाकिस्तानमध्ये आहात असं कोण म्हणत होतं. आता अमित शहा सांगा आम्हाला देशभक्ती म्हणजे काय, राष्ट्रभक्ती म्हणजे काय. उद्धव ठाकरे त्यावेळी ज्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांना सांगत होतो त्यांचं काही पटत नव्हतं त्यांना. मग मी त्यांना उदाहरण दिलं होतं ते शांत बस. या लोकांचे दात घशात घालायचे असेल तर तुम्हाला सप्रमाण पुरावे सगळं तुम्हाला सांगायला या गोष्टी आहेत. ते असं म्हणाले. भारतीय जनता पक्षाचे दुसरे नेते मला म्हणाले की महाराष्ट्राचा विकास 2.5 वर्षामध्ये जो झाला गेल्या 2-2.5 वर्षामध्ये तो त्यापूर्वी कधी झालेलाच नव्हता. देशाचा विकास जो आता झालाय तो कधीच झाला नव्हता. मग मी त्यांना आकडे सांगितले. यशवंतराव चव्हाणांच्या काळात किती झाले, वसंतराव नाईकांच्या काळात काय झालं, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ निर्मूलन कोणी केलं, रोजगार आणि योजना कोणी आणली, फलोद्यान विकास पवार साहेबांनी कसा आणला, महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यांच्या विकासामध्ये सुरक्षित शरद पवारांचे कॉन्ट्रिब्युशन काय आहे, महाराष्ट्रामध्ये लघु उद्योग निर्माण व्हावे म्हणून यशवंतरावांनी काय काय केलेले आहे. म्हणजे सिन्नर असेल, अंबड असेल, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड असेल या वसाहती कोणी आणल्या. सगळ्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आपल्याकडे अजिबात पैसा नव्हता तेव्हा पंचवार्षिक योजना कोणी आखल्या, बाकरा नांदल सारखे डॅम कोणी बांधले, बोकारो राऊरकेला येथे लोखंड पोलादाचे कारखाने, कुठे सिमेंटचे कारखाने, कुठे औषधाचे कारखाने, त्यासाठी रशियन मदत घ्यायची, पोलंडची मदत घ्यायची, कोणी केली, नेहरूंनी केली ती. IIT आणि IIM कोणी नेमल्या, पंडित जवाहरलाल नेहरूंनी नेमल्या. या देशामध्ये पंचवार्षिक योजना पंडित जवाहरलाल नेहरू, धनंजयराव गाडगे होते, प्राध्यापक महानवीस म्हणून होते, यांनी ही पंचवार्षिक योजना आणली. आता जे योजना आयोग आहे तो सगळ्या गुंडाळूनच ठेवला त्याने. ठीक आहे, तुम्हाला नवीन काय मॉडेल आणायचं असेल तर त्याच्यामध्ये काही चांगले रिझल्ट दिसतात तर तेही दिसत नाही. नियोजन आयोगामध्ये प्रत्येक राज्याचा विकास कसा असावा याच्या संबंधी एक आराखडा तयार केला जायचा. केंद्र आणि राज्य हे एकमेकांशी चर्चा करून ठरायचे. यशवंतराव वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. हे वित्त आयोगाचे अध्यक्ष असताना सुद्धा सगळ्यांशी चर्चा करायची, दादांशी चर्चा करायची, राजाराम बापूंशी चर्चा करायची, वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करत होते ते. आता ती चर्चा हा भागच सगळ्यांचा. प्रत्येक गोष्ट ही मोदींनी केली आणि प्रत्येक गोष्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीसांना श्रेय दिलं तर ते म्हणतात ते मोदींच्या मार्गदर्शनाखाली मी करतो. यासारख्या या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कोणीतरी त्यांचे दात घशात घालण्यासाठी अभ्यास केला पाहिजे, विवेचन केलं पाहिजे, नीट मांडले पाहिजे. आणि आज काँग्रेसकडे असेल किंवा आज राष्ट्रवादीकडे आहे सांगण्यासारख्या त्यांच्याकडे अनेक गोष्टी आहेत त्यांनी करून दाखवलेल्या आहेत. आता उद्धव ठाकरे म्हणतात की मी करून दाखवलेलं आहे. काय करून दाखवलंय ते एखादं स्मारक, एखादी कुठेतरी समिती हे करणं, एखादा रस्ता बिना खड्ड्याचा निर्माण करणं. बाकी मुंबईत केले काय ते काहीच केले नाही. का उभारणी करण्याचा कुठलंही तुम्ही बघा की शिवसेनेच्याकडे किंवा इव्हन भारतीय जनता पक्षाकडे कुठल्याही सहकार क्षेत्राचं काम नाही, कुठल्याही संस्थांची उभारणी नाही. भाजपकडे रामभाऊ माळगी प्रबोधिनी त्यांनी निर्माण केली किंवा त्या लोकांच्या RSSच्या काही संस्था आहेत. शिवसेनेने काहीच केले नाही. आणि भाजपने जे केलेले ते मुख्यतः वनवासी कल्याण आश्रम वगैरे संघटना ज्या आहेत त्या वेगळ्या, त्याचा उद्देशच वेगळा आहे.
समाजाचं हिंदूकरण करणं हा त्यांचा हेतू आहे. आणि यशवंतरावांनी असेल किंवा दादांनी असेल, विशेषतः दादांनी केलं काम ते यासाठी केलं नव्हतं, ते या संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेमध्ये या शेतकऱ्याला काहीतरी वाटा असला पाहिजे. आणि शेतकऱ्याला वाटा केवळ शेतीमधनं मिळणार नाही, तर तो प्रक्रिया उद्योगामधून मिळेल. त्यासाठी पतपेढ्या स्थापन करून त्यांच्याकडे त्यांना कर्ज मिळेल, त्याच्यामधनं दूध उत्पादक संघ निर्माण होते, त्याच्यामधनं आणखीन शेतीमालाचे बाकीचे जे उद्योग असतात, पेंडीपासून अनेक गोष्टी असतात, त्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या. म्हणून त्यांचं महत्व आहे. आणि या दूरदृष्टीला दाद केली पाहिजे. ही दूरदृष्टी जर नसती, दादांचं जर कॉन्ट्रिब्युशन नसती, तर काँग्रेसच्या वाढीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये दादांचा सिंहाचा वाटा आहे असं आपण मानतो. शिक्षण संस्थांपासून अनेक गोष्टी असतात. माणसं पक्षाची जोडली जातात ते केवळ पक्षाच्या माध्यमातून नव्हे, तर या संस्थांच्या माध्यमातून. आणि गांधीजी म्हणायचे की महाराष्ट्र हे संस्थांचं आणि कार्यकर्त्यांचं मोहळ आहे. आणि हे मोहळ कशामुळे, कोणाकोणामुळे निर्माण झाले नंतरच्या काळामध्ये, तर दादांसारख्या लोकांमुळे निर्माण झाले. आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर तेव्हाचं राजकारण म्हणजे आपलं मला तिकीट नको तुम्ही घ्या. मंत्रिमंडळामध्ये किती वर्षांनी किती स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेला हा माणूस, गोळी घेतलेला माणूस, तुरुंग फोडलेला माणूस, त्याची कुठेही टिमकी न वाजवता कल्पना करा, मोदीजींनी किंवा अमित शहानी स्वातंत्र्य चळवळीत चुकून भाग घेतला होता अशी कल्पना करा. वॉशिंग्टन पॉईंट त्यांनी दवंडी पेटली असते त्याची, सोशल माध्यमात मीडियामधून जाहिरात केली असते, यांनी टिमकीच वाजवली नाही. हा त्यांचा मोठेपणा. कुठल्याही पद्धतीचं मार्केटिंगच केलं नाही, हा त्यांचा मोठेपणा. आणि तरी सुद्धा पुन्हा पुन्हा निवडून येणं, 3 वेळा मुख्यमंत्री होणं, राज्यपाल 4 वेळा मुख्यमंत्री होणं, राज्यपाल पद भूषवणं, काँग्रेसचं सरचिटणीस पद आणि पद खालपासून अनेक पदं भूषवणं, केवळ पदावर नसताना सुद्धा स्वतःचं महत्व टिकून राहणं, हे किती मोठे आहे. बाबासाहेब भोसले जेव्हा योगायोगाचे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हाला म्हणायचे की मलाच विश्वास बसत नव्हता की मला कोण आला तेव्हा मुख्यमंत्री व्हावं. आणि मुख्यमंत्री पदावर पायउतार झाल्यानंतर कोणी विचारलं. अंतुले सुद्धा मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा बाहेर पडले राजकारणात, शेवटच्या काळामध्ये अल्पसंख्याक खात्याचा मंत्री, त्याला काही बजेटच नव्हतं, त्याला काही अडचण नव्हतं, ते त्यांना खातं मिळालं. पण तो पण जेव्हा सत्ता गेल्यानंतर ते कुठच्या कुठे फेकले गेले. तसं यशवंतरावांचं झालं नाही, दादांचं झालं नाही, होणार. वसंतराव नाईक मोठा माणूस, ही माणसं जी आहे ती काँग्रेसची ॲसेट आहे, काँग्रेसची ती मालमत्ता आहेच. आणि त्या मालमत्तेचं आपण जतन कसं करणार, संवर्धन कसं करणार, हे खरं महत्वाची गोष्ट आहे. आणि आज जे सहकार संस्थांचं संपूर्ण जाळं आहे ते एक संपूर्ण एक रॅकेट आहे असं लोकांपुढे आवाज निर्माण करायचा. काही गैर गोष्टी आहेत त्याच्यावर नक्की टीका करावी पाहिजे, आघात करायला पाहिजे. पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा याच्याबाबत नाकारायच्या, फेकायच्या, तो वारसा संपूर्ण नाकारायचा. हे जे चाललेलं आहे याला टक्कर देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि यासाठी राज्य सहकारी बँक आहे, राज्य सहकारी बँकेची कामं किती चांगली, अनेक कामं झाली होती. पुढच्या काळामध्ये त्याचं मिसमॅनेजमेंट झालं, पृथ्वीराज चव्हाण यांच्या काही चौकशी नेमली गेली, हे सगळं ठीक आहे. त्यानंतर बँक पुन्हा अत्यंत चांगल्या अवस्थेत आलेली आहे. आणि या बँकेमध्ये बँक नसती किंवा नाबार्डसारखी संस्था नसती तर काय झालं असतं. आज या नोटाबंदीच्या काळामध्ये मी जे ऐकलं, आता साताऱ्यामध्ये सुद्धा ऐकलं, आपल्या चेअरमन साहेबांकडून आम्ही ऐकले की नोटाबंदीच्या गोष्टीचा परिणाम संपूर्ण जिल्हा बँक, त्या निमित्ताने जिल्हा बँकांना बदनाम करण्याचं कसं कारस्थान असलं आणि त्याच्यामुळे इमेज किती बदलली की या सगळ्या याच्यामध्ये काळा पैसा टाकतायत लोक पटापट. आता काळा पैसा ज्या बँकांमध्ये टाकण्यात आला त्यामध्ये ॲक्सिस बँक होती, HDFC बँक होती, कोटक महिंद्रा बँक होती. या खाजगी बँकांचा गौरव तेवढ्या प्रमाणात झाला. ॲक्सिस बँकेच्या लोकांना काही अटक झाली, पण HDFC बँक किंवा बाकीच्या बँकांवरती कुठलीही कारवाई झाली. म्हणजे सहकारी बँका सरसकट तुम्ही सोर्स ठरवणार, खाजगी बँकांचं काय. हा जो नोटाबंदीच्या काळामध्ये
हे जे पैशाचं वाटप झालं नोटाबंदीच्या काळात, रिझर्व्ह बँकेकडनं पैशाचं वाटप झालं कॅश. पश्चिम बंगालला कॅशचं कमी वाटप आणि शेजारच्या आसाममध्ये भाजपची सत्ता आहे त्यांना जास्त वाटप. उत्तराखंडला जास्त वाटप, उत्तर प्रदेशला कमी वाटप. इलेक्शन जवळ येतं उत्तर प्रदेशमध्ये जास्त कॅशचा पुरवठा आणि तो आम्ही केला असं सांगणार. हे काय चाललंय सर? अनेक दिवस ग्रामीण भागामध्ये नाड्या आर्थिक नाड्या पूर्णपणे आवळून टाकल्या होत्या. शहरामध्ये लोक बोंब मारतात आणि लगेच छापून येतं, मीडियामध्ये दाखवलं जातं. त्यामुळे त्यांचा आवाज बंद करण्यासाठी शहरामध्ये थोडा पैसा जास्त, ग्रामीण भागामध्ये. जर प्रश्न विचारला जेव्हा की बाबा रिझर्व्ह बँकेने हे सांगावं की पैशाचं वाटप कसं केलं, कुठले निकष होते ते सांगायला आहे. आधी काय म्हणाले की बनावट नोटा त्या खतम करण्यासाठी, त्याचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी केलं. मग रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने विचारलं की बाबा किती बनावट नोटा, ते म्हणजे 1 नोट मिळाली बनावट असं त्यांनी सांगितलं. मग ते म्हणाले असं की काळा पैसा रोखण्यासाठी आम्ही केलं. काळा पैसा किती आला याच्यामधून? संपूर्ण व्यवस्थेमध्ये टोटल कॅश मधला काळा पैसा 6%. त्या 6% किती पैसा रिझर्व्ह बँकेकडे आला तर त्याला माहित नाही, काहीच माहित नाही मला. मग काळ्या पैशावर तुम्ही अटॅक केला हा कशावर म्हणतो तुम्ही? आणि काळ्या पैशावर जर अटॅक करायचा असेल तर नोटाबंदी कशाला पाहिजे? स्वतंत्रपणे करता असतं मला. तुम्ही बेनामी मालमत्तेचा कायदा केलेला आहे आणि आम्हीच केला, काँग्रेसवाले नाही केला म्हणता, पण करा ना तुम्ही तिची अंमलबजावणी. सिंगापूरशी मॉरिशसशी तुम्ही करार केलेले आहे, तिकडच्या खात्यांकडे लक्ष ठेवा, तिकडनं पैसा आला. त्या पनामा पेपर्सचं काय झालं? अमिताभ बच्चन पासून अनेक लोकांच्या ज्याच्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची नावं होती. त्या पनामा पेपर्सचं काय झालं? त्याच्यानंतर तो काळा पैसा परदेशामध्ये ठेवला होता, तो कोणी आणला? काहीच आणला नाही त्याचा पैसा. मग ते आता मग म्हणायला लागले की कॅशलेस करायचं. म्हणजे कॅशलेस मध्ये आता पेटीएम सारखी जी कंपनी आहे त्या कंपनीचा 1000% फायदा झाला या काळात. खाजगी कंपनी, त्यांचा धंदा 1000 पटीने वाढला. पेटीएम मध्ये कोणाची गुंतवणूक आहे? अलिबाबा नावाची चीन मधली कंपनी आहे. जॅक मा नावाचा चीनी माणूस आहे, तो जगातला सगळ्यात श्रीमंत मोठा माणूस आहे. आता हा जो कॅशलेसच्या नावाखाली जो आपला सगळी माहिती जी त्या कंपनीकडे जाते, त्याचा जो उद्या दुरुपयोग झाला त्या माहितीचा देशाच्या विरोधी कारवाईसाठी, तर त्याला जबाबदार कोण? तर आता ते म्हणतात की आम्हाला कॅशलेस नाही करायचं, आम्हाला लेस कॅश करायचं. म्हणून आम्ही सारखं ते बदलत आहेत ते त्याच्यावर त्यांच्या सोयीप्रमाणे. आता याच्यामधनं जी ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली, जे असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त झालं, त्याची जर बाजू मांडते कोण? बाजू मांडते आज किंवा बाजू मांडण्याचा दावा कोण करत आहे? पवार साहेबांनी बाजू मांडली, त्यांनी शिष्टमंडळ नेलं, त्यांनी बोलणी केली. प्रवीण दरेकर हे जे व्यवस्थेत आमदार, ते असं म्हणाले की हे सगळं मीच केले. जिल्हा बँकांच्या सगळ्या समस्या मीच तिकडे सांगतो. आणि आज ते मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे जे मत्स्यमंत्री इथे आलेले आणि भारतीय जनता पक्षामधलं अत्यंत सधन असं कर्तृत्वाला अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे, उद्या आणखी मोठे होण्याची दाट शक्यता आहे. आजची बातमी अशी आहे, याची चर्चा अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आता जे काही चाललेलं आहे शिवसेना आणि भाजप, यामध्ये नितीन गडकरी फॅक्टर आहे. त्या नितीन गडकरींना देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल खूपच प्रेम आहे त्यांच्याबद्दल. त्यामुळे ते एकीकडे अस्वस्थ आहे. तुम्ही गडकरींना केव्हा भेटत? ते म्हणतात की आमचं बजेट कमी आहे, आम्हाला काय 2-4 हजार कोटीचं असेल, आम्ही 5 लाख कोटींची कामं देतो. पैसे कसे करणार? आम्ही बॉन्ड करणार, आम्ही डिबेंचर करणार, आम्ही शेअर्स करणार, आम्ही परदेशामधून आम्हाला काही सांगतो. आधी काय म्हणाले की दिवसामध्ये काय 80-90 किलोमीटर करा, तसं झालं नाही रस्त्यांचं झालं. मग अमुक बंदराचं प्रायव्हेटायझेशन करणार, खाजगीकरण करणार, हे करणार ते करणार, असं गप्पा मारत त्यांचं 2.5 वर्ष व्यवस्थित चालले. आणि त्यांचं एक त्यांना पंतप्रधान बनायचं नाही, जमलं तर मुख्यमंत्री बनायचं. त्यांचं असं सध्या चाललंय, अशी चर्चा आहे.
की महाराष्ट्रामध्ये जर सत्तांतर झालं म्हणजे शिवसेना बाहेर पडली तर काय होणार? ते 146 लोक जे असतील, 122 यांच्याकडे आहेत भाजपवर, 146 लोक शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी वगैरेचे आहेत. तरी सुद्धा देवेंद्रजी म्हणतात की सरकार स्थिर राहणार. मग सरकार स्थिर कसं राहणार? तर त्यांचं असं म्हणणं, त्यांना असं वाटतं की राष्ट्रवादीचे पाठिंबा किंवा शिवसेना बाहेर पडेल आणि बाहेरून पाठिंबा देईल. पण एक थेरी अशी आहे याच्यामध्ये, अशी चर्चा खरी खोटी आपण लोक जाणतो की राष्ट्रवादी आणि यांची नितीन गडकरी यांची जवळ एक बघतात, त्यांचं काहीतरी वेगळंच काहीतरी मनामध्ये आहे आणि ते उधळून लावण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे नाटक करतात. अशा प्रकारची चर्चा आज चालू आहे. आजच मला काही फोन त्या संदर्भात आले होते आणि काही गंभीरपणे ही चर्चा चालू. काय खरं खोटं माहीत नाही किंवा माने साहेब जाणे मला काही माहिती नाही. पण या सगळ्या याच्यामधनं हे जे काही राजकारण चालेल, जयंतीचं असेल, महापालिकांचं असेल, आज महाराष्ट्राची अवस्था काय म्हणजे ते असं सांगतात की ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे सहजपणे उद्योगधंदा आपल्याला सुरू करता येईल, यामध्ये आमचा नंबर वर आलेला आहे. तर महाराष्ट्राचा नंबर पहिल्यापासून वरच होता उद्योगधंद्यामध्ये. आणि त्याबाबत सांगते की उद्योगधंद्यामध्ये यशवंतरावांच्या काळात आणि शरद पवारांच्या काळात औद्योगिक प्रशासन मी जवळून बघितलं हे सगळं, ते सगळे अधिकारी त्यांच्या कामकाजावर खुश असायचे. ज्या प्रकारे त्याची प्रशासनावरती पकड होती, वचक होता एक प्रकारचा, आणि इंडस्ट्रीला किंवा शेतीला उत्तेजन देण्याची भूमिका होती. आज जर बघितलं महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्र जवळजवळ उद्ध्वस्त झाले. सूत घेण्या काय अनेक लिक्विडेशनमध्ये केव्हाच निघाले. सहकारी बँका ज्या आहेत, सहकारी साखर कारखाने त्यांचं खाजगीकरण झालेलं आहे. त्या कोणी विकत घेतल्या तेही आपल्याला माहिती आहे, त्या राजकीय पुढाऱ्यांनीच विकत घेतलेल्या आहे. शेती क्षेत्राची वाढ, त्याच्यावरती प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची स्थिती वाईट आहे. उद्योगधंद्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यांची परिस्थिती सुद्धा बिकट आहे. जे संपूर्ण देशामध्ये जे लघु उद्योगधंदे आहेत किंवा मध्यम उद्योगधंदे आहेत मिडल लेवलचे, त्या उद्योगधंद्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर होते. इतके वर्ष त्या महाराष्ट्रामध्ये आधी औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगधंद्यांना टाळा लागले आणि नोटाबंदीमुळे त्यांच्यावरती आणखी आफत आली. महाराष्ट्रातल्या यंत्रमाग उद्योगांमध्ये हातमाग उद्योगावरती संकट आलेलं आहे, ग्रामीण उद्योगावरती संकट आलेलं आहे. नवीन रोजगार निर्माण होत नाही कुठल्याही प्रकारचा, आणि ते मेक इन इंडियाच्या गोष्टी करतात. मेक इन इंडियामध्ये 10 लाख 12 लाख कोटी रुपये आणले असं म्हणतात, त्यापैकी एक दंडी सुद्धा आतापर्यंत आलेली नाही. जर अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्राचं काय होणार? अशा वेळी जर सहकार क्षेत्र महाराष्ट्राला पुन्हा उभारणी चांगल्या प्रकारे करता आली, चांगल्या प्रकारे प्रक्रिया उद्योगधंदे झाले त्याच्यावरती, तर ग्रामीण भागातलं स्थलांतर थांबेल. ग्रामीण भागामध्ये आज ते काय असं म्हणतात, मोदी साहेब म्हणतायत की ग्रामीण भागाचं शहरामध्ये रूपांतर करायचं, म्हणजे शहराच्या दर्जाच्या सुविधा ग्रामीण भागात द्यायच्या. दिल्यात का आतापर्यंत पाहिजे दिसत. मग अशा वेळी ग्रामीण भागाला स्वतःच्या बळावरती काहीतरी करायला लागेल. एकीकडे सहकार क्षेत्रावरती घाला घालण्याचं संक्रांत आणण्याचा प्रयत्न चालू. रोजगार हमी योजनेवरती आम्ही वाढ केली, तरतूद वाढ केली असं म्हणतात देशामध्ये. त्यामध्ये फक्त 500 कोटीची वाढ केली गेल्या वर्षीच्या सुधारित बजेटच्या तुलनेमध्ये, फक्त 500 कोटी, आणि सांगतात आम्ही 20-25 कोटी 20-25% वाढ केली. रोजगार हमीची वाढ लागली. ते म्हणत होते की शहरामध्ये सुद्धा रोजगार हमी योजना लागू काही आली नाही. महाराष्ट्रामध्ये जी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आदर्श योजना होती रोजगार हमी योजना, ती चांगल्या प्रकारे राबवली जात नाही. मग रोजगार कसा तयार होणार? ग्रामीण भाग समर्थ आपल्या पायावर उभा कसा राहणार? शहरामध्ये स्थलांतर कमी कसं होणार? शहरामध्ये बघायला कशी कमी होणार? केवळ विकास दर आणि
परदेशी गुंतवणूक या दोन निकषावरती काही देशाचा किंवा महाराष्ट्राचा राज्याचा विकास अवलंबून असतो. आणि हा अवलंबून असतो तो तळ पातळीवरच्या माणसाला जर केंद्रबिंदू बांधलं आणि ते विरायसारखी रचना केली खालून वर तरच विकास होऊ शकतो. आणि हा कसा विकास होऊ शकतो ते आता आपल्या गावामध्ये ज्या प्रकारची पाणी योजना माने साहेबांनी सांगितली त्यामानं होऊ शकतो. ते केवळ मनमोहन सिंगांची टिंगल करून टवाळी करून जुन्या राजवटीची टिंगल करून होत नाही. जी रेनकोटासारखी जी कॉमेंट केली ती इतकी अभिरुचीहीन होती. साधारणतः आजचा पंतप्रधान मागच्या पंतप्रधानांबद्दल असा अनादर कधीच व्यक्त करत नाही. ज्या मनमोहन सिंगांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची पद राहावी म्हणून संसदीय समितीमध्ये सदस्य असताना बाकीच्या लोकांना सांगितलं की तुम्ही वाटेल ते प्रश्न विचारून रिझर्व्ह बँकेची जी एकूण प्रतिष्ठा आहे धुळीला मिळू नका कारण हे सगळं वर्तमानपत्र छापून असं त्यांनी सांगितलं. हे डॉक्टर मनमोहन सिंग त्यांना मी अनेकदा भेटलेलो आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना भेटलेलो आहे. तिथे जवळ एक इंग्रजी पुस्तकांचं दुकान होतं. त्या दुकानामध्ये हे गव्हर्नर असताना त्या पायरीवर बसून पुस्तक वाचतात. असा हा सज्जन माणूस कोणी माझ्यासारखा छोटा म्हणून भेटायला तर हलकं सोडायला येणार माणूस. अशा माणसाला तुम्ही संपूर्णपणे बदनाम करता. ही तुमची संस्कृती दिसून येते, पातळी दिसून येते. म्हणजे तुमच्या मनामध्ये किती विद्वेष भरलेला आहे याच्यामध्ये संपूर्णपणे हे तुम्हाला दिसतं. तुम्हाला या नेहरू गांधी घराण्याबद्दल काँग्रेसबद्दल सगळ्या विरोधकांमध्ये इतका द्वेष नसा नसा भरलेला आहे. या नकारात्मकतेनं काही होत नाही. काँग्रेसकडनं काही घ्यायचं असेल तर विधायक काम काँग्रेसने केलं. पण ते काँग्रेस किंवा काँग्रेसच्या पोटात उदरात पुढे आलेले पक्ष असतील विकासाची केली त्यांनी रचना केली, समाजाची रचना काय केली, उभारणी केली. हे लोक फक्त विध्वंस करण्याच्या मागे आणि विध्वंसातून नव्या समाजाची निर्मिती होणार नाही, कधीच होणार नाही. मला असं वाटतं की दादांकडनं विधायक राजकारण कसं करावं, लोककेंद्रीय राजकारण कसं करावं आणि कोणाही अडी अडचणी याला आलेल्या या बंडीमधनं पैसे काढून देणं, हॉस्पिटलला फोन करणं, रेशन कार्ड मिळवून देण्यापासून पाणी योजना मंजूर करणं यासारख्या गोष्टी सहज एका झटक्यात करणं याला म्हणतात ईज ऑफ डुईंग बिझनेस. त्या काळचा त्यांनी त्याला नाव दिले नव्हतं पण ते सहजपणे एका झटक्यात काम करायचं. तेव्हा अशा प्रकारचं विधायक जर आपण राजकारण केलं तरच महाराष्ट्राचा किंवा देशाचा गाडा चालेल. नाही तर आपण विनाशाकडे आपलं वाटचाल अटळ आहे असं मला वाटतं. एवढं बोलून धन्यवाद सर. पण वसंतदादा आणि वर्तमान राजकारण हा सखोल विषय आमच्या समोर मांडला. मी माने सरांना विनंती करते की आपण आभाराचं बोलणं. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार लक्ष्मणरावजी पाटील तथा तात्या आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्याख्याते सन्माननीय हेमंत देसाई साहेब, ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक, आपण टीव्हीला रोज पाहतो. त्यांच्या संबंधी चांगली पूर्णपणे आपल्या टीव्हीच्या वतीनं माहिती मिळाली आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या नगरपालिकेचे सन्माननीय लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदरावजी गोरे, संस्थेचे चेअरमन सन्माननीय सुनीलजी माने तथा भैयासाहेब, तसंच व्हाईस चेअरमन माननीय किसनदादा राऊत, आजच्या या कार्यक्रमासाठी अवधूत उपस्थित असलेले नंदकुमार माने पाटील, सह्याद्री सहकारी साखर कारखाना संचालक, तसेच दुसरे संचालक माननीय अविनाश माने तात्या, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं महत्वाचं नियोजनामध्ये संयोजन करून देण्यामध्ये ज्याचा मोलाचा वाटा आहे ते बाबुरावजी शिंदे साहेब, ज्येष्ठ पत्रकार, आणि त्याचप्रमाणे आमचे जीवलग मित्र मधुसूदन मोहिते पाटील यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आम्हाला सतत सहकार्यात राहत आहे. तसंच आजच्या कार्यक्रमाच्या संबंधी जे पाहुण्यांचा जो परिचय करून दिला ते ज्येष्ठ पत्रकार सातारा जिल्ह्याचे विजय मांडके साहेब, त्याचप्रमाणे हेमंत देसाई साहेबांचे बंधू देसाई साहेब,
आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून मोठ्या संख्येनं या गावातील परिसरातील कार्यकर्ते बंधू भगिनी जे उपस्थित आहेत, त्याप्रमाणे नगरसेवक, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्ष, आजी माजी नगराध्यक्ष, तसेच या शहरातील सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे आदरणीय सर्व शाळा प्रमुख, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झाले. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुण्यांनी वसंतदादांच्या जीवनातले महत्वाचे प्रसंग सांगितले आणि त्यानंतर आजचं वर्तमान काय, या वर्तमान काळामध्ये दादांची उणीव कशी भासत होती हे आजच्या या व्याख्यानामध्ये आपल्याला त्यांनी माहिती दिलेली आहे. तसंच महत्वाचं असं त्याच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी तात्या उपस्थित झाले. तात्यांनी सुनील माने यांना पाठीमागे भावे साहेबांचं जेव्हा व्याख्यान झालं त्यावेळी आवर्जून तात्या म्हटले होते की अरे सुनील, मला सुद्धा व्याख्यानाला बोलव ना. मी आवर्जून तात्यांच्याकडं परवा भेटून सांगितलं, तात्या हेमंत देसाई साहेबांचं व्याख्यान आहे, आपण अवश्य यायला पाहिजे. तात्यांनी त्या मिनिटात होकार दिला, मी आवर्जून येणार, माझी तब्येत कशी असो पण मी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहील. मी संस्थेच्या वतीनं सन्मान्य तात्यांचे हार्दिक असे आभार मानतो. तसेच या व्याख्यान देण्यासाठी मुंबईहून आपले ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक हेमंत देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. याबद्दल वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमामध्ये पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी पत्रकार, आपल्या सातारा जिल्ह्याचे पत्रकार विजय माटे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर बंधू देसाईचे बंधू या ठिकाणी आले, त्यांचे मी आभार मानतो. आणि या ठिकाणी वेळात वेळ काढून सर्व बंधू भगिनी मोठ्या संख्येने येऊन या व्याख्यानाचा आपण लाभ घेतला, याबद्दल वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेच्या वतीनं मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक निवेदन आहे. आजचे जे प्रमुख वक्ते आहेत हेमंत देसाई यांची 2 गाजलेली जी पुस्तक आहे राजकीय विश्लेषणावरची, बोहर आणि डावपे, ही पुस्तकं इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यांना कोणाला हवे ते ती घ्यायची विनंती. मोठ्या माणसांची ओळख करून देण्यासाठी